नमस्कार मित्रांनो, मी STI योगेश आठवळे. आज आपली नुकतीच म्हणजेच 11 जानेवारी 2025 ला कंबाईन गट कचा पेपर झाला आणि याच्यामधले जे इकॉनॉमीचे जे काही प्रश्न आले होते त्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरं सांगणार आहे. जास्त डिटेलमध्ये आज एक्सप्लेन करत बसणार नाही. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचे डिटेल अनालिसिस करूया. आता आपण उत्तर पाहूयात. बघा की 21 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान डॅश डॅश पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. तर हे बघा की हे हा जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान होतं ते ऑक्टोबर 2007 मध्ये हे सुरू झालं होतं. आणि जी आपली 11वी पंचवार्षिक योजना आहे तिचा जर कालावधी जर बघितला तर 2007 ते 12 होता. म्हणजेच हा 2007 म्हणजेच काय आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून, बरोबर. तर हिचं जे उत्तर आहे ती 11वी पंचवार्षिक योजना आहे मित्रांनो. म्हणजे 21चं उत्तर हे 3 आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन रोजगार पातळी यावर प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक मोचल विषयक कार्यक्रमाची व अंमलबजावणी करते त्याच धोरणात चलन विषयक आपण ऑलरेडी शिकलोय आपल्या मी डिस्कशन मध्ये किंवा इतर जिथं जिथं मी हे तुम्हाला सांगत आलोय की आपलं सरकार दोनच मॉनिटरी पॉलिसीवर राबवतं. तर एक मॉनिटरी पॉलिसी आणि फिक्सल पॉलिसी. जे RBI राबवतं त्याला चलन विषयक म्हणतात. हे सरकारच आहे, बरोबर. याच्यामध्ये काय तर चुकीचं आहे. हे फिक्सल पॉलिसी पाहिजे होतं, हे चुकीचं आहे, बरोबर. हे चुकीचं आहे. बस स्टेटमेंट बघा. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीत चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणारा 1929 ते 33 या महामंदीचं, यस, हे ग्रेट डिप्रेशन म्हणतात, महामंदीचा काळ होता. या काळात अधिक प्राप्त झालं, महत्व प्राप्त झालं, ज्यामध्ये JM केन्स यांचा मोठे योगदान होते. केन्स थेरीज काय सांगते, केनिशियन्स थेरीज काय सांगते, तर ज्यावेळेस असे डिप्रेशन्स येतात, महामंदीचा काळ येतो, अशा काळामध्ये सरकारने काय करावं तर हस्तक्षेप करावा, मागणी वाढवावी, पैसे वाढवावेत आणि जेणेकरून काय वाढेल, मागणी वाढेल. तर हे उत्तर बरोबर आहे. तर आपलं चूक आहे. आपल्याला योग्य विधान ओळखायला लावलेलं होतं. तर आपलं उत्तर येणार फक्त 2. प्रश्न 23 क्रमांक बघा. पुढीलपैकी बरोबर, सर्वात महत्वाचं, बरोबर जोडी ओळखायला ते शोधा. एक 14वा वित्त आयोग आणि YV रेड्डी. आपल्याला काय विचारलं, ब मध्ये नाही, एक डायरेक्ट दिले. 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, YV रेड्डी. त्याच्यामुळे हे उत्तर आहे. खाली बघायची गरज नाहीये काय आहे ते. 23चं 1 येईल उत्तर. नेक्स्ट प्रश्न बघा. 24 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14 ऑगस्ट 2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जन धन योजनेतील तीन प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतात. ऍक्च्युली सुधारणा कधी ह्या निगेटिव्ह नसतात. त्याच्यामुळे हा लॉजिकली पण प्रश्न सुटला असता. याचं उत्तर 3 आहे बघा, की ओव्हरड्राफ्टची मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले आणि वयोमर्यादा वाढवलेली. याचं उत्तर 3 येतं. हे इझी प्रश्न होता 24 नंबरचा. इझी आहे 25. 1991 मध्ये स्थापन झाली नरसिंहम समिती खालीलपैकी कशाच्या संबंधित आहे, तर ही काय, फिक्सल फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स, वित्तीय विषयक सुधारणा समिती. म्हणजे 25चं उत्तर येईल 4. सरकारने 26 नंबरचा प्रश्न बघा. सरकारने मे 2016 मध्ये राजकीय जबाबदारी अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय स्थापन समिती केली. FRBM ऍक्टच्या सुधारणा करण्यासाठी. कोणती, NKC 2016 ची समिती. आपण बऱ्याच वेळा शिकलो हे. ओके, याचं उत्तर काय येईल तर 26चं उत्तर 2 येईल. नेक्स्ट प्रश्न बघा 27 नंबरचा. नीती आयोगाची स्थापना डॅश डॅश या दिवशी झाली आहे. तर काय याची स्थापना आहे 1 जानेवारी 2015 ला काय झाली तर नीती आयोगाची स्थापना. याचं उत्तर येईल 1. सोपा प्रश्न आहे. 28 बघा. दारिद्र्य रेषेच्या व्याख्येचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले. आपल्याला तोंडपाठ झालेलं आहे. तेंडुलकर समिती, रंगराजन. ही या समित्या नाहीत. आणि ब कुठे पर्याय तर 2 नंबरचं उत्तर 28. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे उदाहरण ओळखा. हा सोपा प्रश्न होता. ऍक्च्युली तुम्ही हे तर माहिती आहे, मिश्र अर्थव्यवस्थापन स्वीकारली स्वातंत्र्यानंतर. त्यानंतर 56 मध्ये काही समाजवादाचं धोरण आलं. औद्योगिक धोरणामध्ये सामाजिक क्षेत्रांना काय झालं, जास्त महत्व देण्यात. 1956 हे दोन्ही स्टेटमेंट ही बरोबर आहे, ब ही बरोबर आहे. 1991च्या 2000 क्षेत्रात फक्त 28 उद्योग नाही तर 56च्या उद्योगामध्ये 56चं जे धोरण होतं त्याच्यात 17 उद्योग होते. हे कमी करून इथं किती आणले होते तर 8 उद्योग केले होते. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. तर चुकीचं ओळखायला लावलंय तुम्हाला. चुकीचं 29चं फक्त उत्तर येईल 3.
नेक्स्ट प्रश्न बघा. अ, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. स्थूल प्रजनन दर घटवणे हे आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणं. यस, एक्झॅक्ट बरोबर आहे. तर नागरीकरणाचा काही संबंध नाही 45. लिंग हे असं जरी स्टेटमेंट हे बरोबर वाटत असलं तरी हे लोकसंख्या धोरणामध्ये नव्हतं. जर आपल्याला जर कन्फर्म अ आणि ब जर निघलं तर क कडे जायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे उत्तर 2 ऑप्शन नाही, अ आणि ब निघतं डायरेक्ट उत्तर. हा प्रश्न थोडासा मला असं वाटलं की तुम्हाला अवघड गेलेला असावा. 31 नंबरचा प्रश्न. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सार्वजनिक कर्ज जी सरकार आपल्याला जो खर्च करण्यासाठी जी काही जमा झाली त्याच्यापेक्षा जर खर्च वाढत असेल तर काही कर्ज घेते. तर ही सार्वजनिक कर्जाच्या सामान्यतः स्वीकृत निकष कोणता आहे? तर बघा, स्वीकृत निकष काय आहे बघा. स्वीकृत तर विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य करणे. बघा, हे सगळ्यात महत्वाचं. आपण तूट शून्य करायची ठरवली आहे. कोणती? महसुली तूट. आणि राजकोषीय तूट 3%. म्हणजे एकदम शून्य पण नाही. हे तुटीचा प्रश्न नाही. हे सगळ्यात महत्वाचं कर्जाच्या संदर्भात. विशिष्ट कालावधीत कर्ज कर्ज कधी शून्य होणार नाही. हे आयडियली नाही. स्वीकृत निकष आहेत, लक्षात राहू द्या. तर काय? तर ही कमी करायचं असतं. काय कमी करायचं असतं? तुम्हाला अ जर चुकीचं निघलं तर अ वरनं उत्तर हे थोडं खाली बघायची गरज नव्हती. याचं उत्तर ब. आणि भविष्यातील, आता हे सांगतो मी, भविष्यातील ब स्टेटमेंट. कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्ज जीडीपी गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी करणे. म्हणजे काय? समजा आज जर आपली कर्ज जीडीपीच्या तुलनेत जर कर्ज जर जास्त असतील तर भविष्यात काय करणं? एका भविष्यापर्यंत ते कमी करणं. हे बरोबर आहे जर कर्जाचं प्रमाण जास्त असेल तर. दुसरी गोष्ट, हे क बघा, भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तराच्या आजच्या गुणोत्तरावर निश्चित करणे. म्हणजे आज जर आपले कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या एकदम म्हणजे जो काही रेट ठरवलाय किंवा जी एक मर्यादा ठरवली त्या मर्यादित असेल तर भविष्यात त्याच मर्यादित राहावं. त्याच्यामुळे ब आणि क आहे तर हे बरोबर आहे. हे स्वीकृत निकष आहेत. याचं उत्तर काय येईल? तर 2 उत्तर येईल, ब आणि क. पुढचा प्रश्न बघा. हा थोडासा हाही प्रश्न जर तुम्ही गडबड केली असली तर चुकू शकता. कारण की इथं हाच एकमेव मला प्रश्न वाटतो. मागचा 31 आणि 32चा. अन्नधान्याचे बफर स्टॉक डॅश डॅश का करीतात? किमतीतील चढ उतार व मर्यादित करण्यासाठी. मॉडरेटिंग प्राइस फ्लक्च्युएशन्स. हे बरोबर आहे. कारण की आपण बफर स्टॉकच का ठेवतो? एकदम जर किमती वाढल्या तर सरकार काय करतं? जे काही बफर स्टॉक घेतलाय तो मार्केटमध्ये आणून विकतं. म्हणजेच काय? खुल्या बाजारात विक्रीसाठी. अन्नधान्याची निर्यातीसाठी नाही. हे लॉजिकली. बियांचा पुरवठा काय? बियाणं महामंडळ वेगळीच आहेत. अन्नधान्याचा आणि बियाणांचा काही संबंध येत नाही. त्याच्यामुळे ब आणि क. तुम्हाला अ जर डायरेक्ट उत्तरापर्यंत गेला तर गडबड होईल. खुल्या बाजारात विक्रीसाठी. बरोबर. जर एखाद्या वस्तूंच्या किमती किंवा अन्नधान्यांच्या जर किमती जर वाढल्या असतील, मी काय म्हणतोय, अन्नधान्यांच्या किमती वाढल्या असतील तर त्या विकायला कुठं आणतील? खुल्या बाजारात आणतील. त्याच्यामुळे या स्टॅबिलिटी सगळ्यात महत्त्वाचं, प्राइस स्टॅबिलिटी. दुसरं खुल्या बाजारात विक्रीसाठी. अ आणि ड याचं उत्तर यायला पाहिजे 2. आणि याच्यापेक्षा तुम्हाला जर अजून डाऊट असेल ना तर नीट आहे का, मी हे भविष्यात याचं ज्यावेळी डिस्कशन घेईल डिटेलमध्ये त्यावेळी सांगेल. इंग्लिशमध्ये जर वाचलं ना तुम्ही, इंग्लिशमध्ये बफर स्टॉक ऑफ द फूड ग्रेन्स आर इज, जर एकच असतं ना, इज म्हणलं असतं किंवा त्याला कन्फ्युजन करायचं असतं ना तर इज किंवा आर दिलं असतं. त्यांनी इथं आर दिलंय. काय म्हणतो मी नीट का? आर. याच्यावरूनच काय करतं माहिती? एक उत्तर नसणार आहे याचं, 2 उत्तर. आयोगाचं पण उत्तर हेच येईल 100%. 33 नंबरचा प्रश्न बघा. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास नाबार्डची स्थापना कधी? हे तोंडपाठ पाहिजे आपलं. सांगतो मी की ह्या गोष्टी काय असतात त्या पाठ करायच्या. 12 जुलै 1982. याचं उत्तर 2 आहे. 34 बघा. आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक अँड नॉट असे वर्गीकरण करण्यात आले? अरे कसं आहे का माहिती? जरी कन्फ्युजन झालं, 2 ऍक्ट आहेत आपल्याला माहिती, 34चा आणि 1949चा. ह्याच्यात पण शेड्यूल बँक कोणत्या? आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये. आरबीआयच्या कोणत्या ऍक्ट मध्ये म्हणलं तरी पण ह्याच्यावरून पण उत्तर आरबीआय ऍक्ट. याचं उत्तर येईल 2. 35 बघा. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 3 टप्पे कोणते? तिसरा टप्पा कोणता? तिसरा म्हणलंय. पहिला टप्पा तर माहितीये, मृत्यूदर आणि जन्म दोन्ही पण काय असतात? तर जास्त असतात. ओके. तर याचं तर उत्तर येणार, अ तर येणार नाही आपल्यामध्ये. झाला विषय मिटला. पुढे बघा, क आणि ड मध्ये मृत्यूदरात लक्षणीय घट. हे बरोबर आहे. जन्मदरात लक्षणीय मृत्यू सॉरी मृत्यूदरात लक्षणीय वाढ. वाढ नाही होत मृत्यूदरात, तर हे काय होतं? तर कमी होते. हे जर पहिल्याच आहे. बरोबर. हे उत्तर चुकीचं आहे. जन्मदरात मात्र काय होते? तर घट. याचं उत्तर ड. याचं उत्तर येईल 35 4. आता हे प्रश्न संपले करंटचा. हा प्रश्न आपण इकॉनॉमिक्सचाच म्हणू. 36 नंबरचा प्रश्न. पीएम धनधान्य कृषी योजना खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? कथन ओळखा.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 ला PMDDKY ला मंजुरी दिली, हे बरोबर आहे. ही योजना फक्त काय का माहिती, कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी धनधान्य योजना. ही 200 ला नाहीये, तर हे आहे ना 100 आहे. किती? हे 100. तर याचं उत्तर फक्त काय आहे, तर ब. सॉरी, ब चुकीचं आहे. तर याचं उत्तर येईल 1 म्हणजेच उत्तर येईल 36 नंबर 3. एकंदरीत इकॉनॉमीचे प्रश्न आपल्या पुस्तकातील आले, रेग्युलर वर आले. एखाद दोन प्रश्न सुटला तुमचा जर पुढे मागे झाला तर ठीक आहे. हे एक रेग्युलर 15 आणि हा 36वा प्रश्न, म्हणजे असे 16. साधारणतः तुम्ही 16 मध्ये चांगले मार्क येतील. मी आत्ताच तुम्हाला थोडं हे करत नाही, टेन्शन देत नाही. ज्यांनी अभ्यास चांगला केलाय मी एवढं सांगू शकतो, ज्यांचा अभ्यास चांगला इकॉनॉमिक्सचा आणि ज्यांनी मला काही दिवसापासून फॉलो करतात, सगळ्यात महत्वाचं सांगतो मी, त्यांना तर हा 100% प्रश्न यांचा बरोबर येणार आहे. म्हणजे हे प्रश्न जे आहेत ना बरेचसे सुटणार आहेत, कारण स्पेसिफिकली दारिद्र्य, कृषी आणि सार्वजनिक वित्त ह्याच टॉपिक वरती जास्तीत जास्त प्रश्न दिसतात. तर चांगले मार्क आले असतील, मला अशी अपेक्षा आहे सर्वांना. थांबूयात.